वाशिम खबर आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामधलं एकमेव असं एक महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयाची यशस्वी परंपरा आजही कायम आहे आणि आपण आलो आहोत यशवंतराव चव्हाण कला आणि विज्ञान महाविद्यालय मंगरुळपीर। हे श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा या संस्थेद्वारे हे संचालित महाविद्यालय आहे आणि 24-25 या सत्रामध्ये BSc फायनलमधून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यामधून दुसरी मेरिट या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी सुधीर गोरख ही आलेली आहे। तिनं फार मोठं यश संपादन केलेलं आहे आणि ही महाविद्यालयाची एक यशाची परंपरा तिने कायम ठेवलेली आहे। तर आपण वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सुधाकर चौधरी यांनी सदर विद्यार्थिनीची हितगुज केला आहे, तर आपण ऐकूया। तुम्ही कोण्या वर्षी या विद्यालयात प्रवेश घेतला होता? मी 2022 या वर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता। त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? महाविद्यालयाची असलेली उत्कृष्ट प्रतिष्ठा आणि तसेच माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सांगितलेल्या चांगल्या गोष्टी महाविद्यालयाबद्दल, या सर्व बाबी मला इथे ॲडमिशन घेण्यास प्रवृत्त केलं असे मी सांगू इच्छिते। वडील काय करतात? माझे वडील ऑटो चालवतात। अच्छा, किती वर्ष झाले? ॲटो चालवून वडिलांना किती वर्ष होत आहे? 20-30 वर्ष झाले असतील। अच्छा, कदाचित। तुम्ही सामान्य कुटुंबातून एक बहुमान मिळवला आणि कॉलेजबद्दल आणि शिक्षकाबद्दल आपण काय सांगणार? या यशात सर्वात मोठे जे वाटा आहे तो माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या शिक्षकांचा आहे। माझ्या आईवडिलांच्या सहकार्याशिवाय आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय हे यश मिळवणे माझ्यासाठी अशक्य होते। त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, माझ्या अडचणींचे निवारण केले। मला संस्थेच्या अध्यक्षांनी श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब आणि सचिव श्री चंद्रकांत दादा ठाकरे साहेब यांनी ज्या वेळोवेळी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, यामुळे कदाचित हे यश मिळवले असेल असेही मी सांगते। ॲटो चालकाची तुम्ही एक मुलगी आहात, आई काय करते तुमची? माझी आई घरकाम करते। अच्छा, आईबद्दल काय सांगणार तुम्ही? सर, माझ्या आईचा तर खूप मोठा वाटा आहे। माझ्या आईने मला अभ्यास करण्यास प्रवृत्त केले, मला घरचे एकही काम करू दिले नाही। ती म्हणत होती फक्त तू अभ्यास कर आणि पुढे जा। आता समोर काय करणार? आता मी समोर माझी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे कम्प्युटर सायन्स विषयामध्ये। मोठं यश तुझं आहे आणि त्याचबरोबर महाविद्यालयाची यशस्वीची परंपरा आहे तू आज कायम ठेवलेली आहे। सर्वसामान्य कुटुंबातून एवढ्या परिश्रमातून एवढ्या कष्टातून हे घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे। वैष्णवी, हे जेव्हा तू मेरिट आली आणि जेव्हा तुझे हे बातमी तुझ्या कानावर पडली तेव्हा तुला काय वाटलं? सर, मला आनंदच झाला, पण मला माझ्या आईवडिलांकडे पाहून जास्त आनंद झाला। त्यांच्या मी त्यांची मान उंचावली याचा मला खूप अभिमान आहे। माझ्या शिक्षकांची सुद्धा मान उंचावली याचाही मला अभिमान आहे। त्यांनी मला खूप सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्याशिवाय हे माझ्यासाठी अशक्य आहे असे मला वाटते। बरं, तुझ्या यशाचं हे जे गुपित आहे म्हणजे अभ्यास केल्याशिवाय हे यश मिळणं अशक्य होतं, तर मेरिट येण्यासाठी तू कशा प्रकारे अभ्यास केला आणि कसे परिश्रम घेतले हे आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना तू तुझ्या शब्दातून सांगू शकतेस? सर, मी नेहमी जोही टॉपिक शिकवलं झाला, सरांनी शिकवला तर मी घरी जाऊन त्याला रिवाईज करत होते। मला वेळ मिळो नाही मिळो तरी मी त्याला एकदा तरी रिवाईज करत होते। आणि मी साधारणतः आधी मी खूप कमी अभ्यास करायचे, पण माझ्या शिक्षकांनी मला माझा आत्मविश्वास वाढवला, मला अभ्यास करण्यास प्रवृत्त केले, मला सांगितलं तू करू शकते। आणि त्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, माझ्या अडचणींचे निवारण केले। मी त्यामुळे खूप अभ्यास करू शकले। त्यांनी प्रत्येक टॉपिक मला खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला, त्यामुळे मला कदाचित खूप लवकर तो समजला आणि जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता पडली नाही। तसेच मी साधारणतः 6 ते 7 तास अभ्यास करायचे आणि आधी मी तेवढा करत होते, पण नंतर जेव्हापासून मी इथे ॲडमिशन घेतली त्यामुळे माझी शिक्षणाबद्दलची ओढ आणखीनच वाढली आणि मी तो अभ्यास 10 तासावर नेला। अभ्यास करत असताना घरकामासुद्धा आईला तू मदत केलीस का? हो, मी थोडे करत होते सर, पण माझी आई मला नको नको म्हणत होती की तू अभ्यासच कर, तुला हे काम करण्याची गरज नाही आहे, मी करते।
आणि म्हणजे सगळं माझ्या हाताहातात देत होती माझी आई आणि मला नेहमी अभ्यास करण्यास तिने प्रवृत्त केले. म्हणजे आई वडिलांचं जे पुण्यक्षेत्र आहे ते खरंच वैष्णवीच्या शिरावर आहे आणि सोबतच वैष्णवीच्या जे प्राध्यापक वर्ग आहे, प्राचार्यवृंद आहे, तर त्यांचंसुद्धा फार मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी वैष्णवीला लाभलेलं आहे. वैष्णवी, भविष्यामध्ये तू आता काय होऊ इच्छिते? सर, भविष्यामध्ये तर मला चांगली नोकरी मिळवायची आहे आणि माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे. या संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब आणि या संस्थेचे सचिव आदरणीय चंद्रकांतदादा ठाकरे यांनी सुद्धा तुझं कौतुक केलेलं आहे. तर त्यांनी कशा प्रकारे तुला शुभेच्छा दिल्या, काय सांगितलं? त्यांनी मला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या आणि मला खूप प्रोत्साहित केलं. तू हे यश मिळवलं, तुझं खूप अभिनंदन. तुझ्या आईवडिलांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले आणि मला पुढील वाटचालीस मला काही अडचण आली तर तू आम्हाला सांगू शकतेस, आम्ही तुला मदत करण्यास तयार आहोत असं त्यांनी सांगितलं. या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, या महाविद्यालयाचा एक शिक्षकवृंद आहे, यांची शिकवण्याची पद्धत, यांची प्रशासनाची पद्धत याबद्दल तू काही सांगू शकतेस का? सर, मी आधीपासूनच मला खूप चांगले शिक्षक लाभलेले आहेत आणि जेव्हापासून या महाविद्यालयात आले शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांची शिकवण्याची पद्धती मला खूप आवडली. त्यामुळेच मी नेहमी म्हणजे मला अभ्यास करण्यास खूप सोपे झाले. त्यांनी शिकवलेला टॉपिक मला खूप लवकर समजत होता आणि त्यामुळेच मला अभ्यास करण्याची ओढ वाढली माझी. त्यांनी माझ्या अडचणींचे निवारण केले. मला जी कुठलीही कधी काही अडचण आली तर ते मला नेहमी वेळ द्यायचे, माझ्या अडचणी सोडवायचे. त्यामुळे मला खूप मदत झाली. या संस्थेनं पुरवलेल्या ज्या सुखसुविधा आहेत किंवा वाचनालय आहे याचा पुरेपूर उपयोग घेतला का? हो सर, मी नेहमी लायब्ररीमधून बुक्स इश्यू करत होते, काढत होते आणि मी खूप सारे बुक्स अवेलेबल आहे आपल्या लायब्ररीमध्ये. हे जेव्हा मला माहिती झालं त्यावेळी मी नेहमी लायब्ररीमधून बुक्स घ्यायचे, त्यांना वाचत होते. त्यामुळे मला खूप अवांतरसुद्धा माहिती पडलं. बुक्स वाचल्यामुळे मासिके आणखी खूप काही अवेलेबल आहे लायब्ररीमध्ये, ते मी वाचन केलं. तेथील सरांनीसुद्धा माझी खूप मदत केली. मला बुक्स शोधण्यात, नवीन नवीन बुक्सबद्दल माहिती सांगितली आणि मी ते वाचले. ज्या अथक परिश्रमातून वैष्णवीनं हे संपादन केलेलं आहे आणि श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोडा ही एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. सर्व सुखसुविधांनी युक्त विद्यार्थ्यांसाठी पोषक असं वातावरण आहे. तळागाळातील जे विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचा विकास, त्यांची जडणघडण कशी व्हावी याकडे प्रकर्षानं लक्ष देणारे संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थेचे सचिव असतील, प्राचार्य असतील, सगळं शिक्षक वृंद असेल, हे अतिशय मेहनत घेतात आणि यशाची परंपरा जी या महाविद्यालयाची आहे ती आज रोजीसुद्धा कायम आहे आणि भविष्यातसुद्धा कायम राहील अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. वैष्णवी, तुझं वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या भविष्यासाठी सुद्धा आमच्या घरभरून शुभेच्छा. वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सुधाकरजी चौधरी यांच्याकडून सुद्धा तुला भविष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. वैष्णवी सुधीर गोरख ही विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून BSc विषयामध्ये द्वितीय मेरिट आलेली आहे आणि हिच्या यशाविषयी आपण जाणून घेऊया. प्रथमतः या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल सुर्वे सर आपल्यासोबत आहेत आणि सरांशी आपण थोडं हितगुज करणार आहोत. सर, आपल्या महाविद्यालयाची कुमारी वैष्णवी सुधीर गोरख ही विद्यार्थिनी विद्यापीठातून द्वितीय मेरिट आलेली आहे. ही खरंच अभिमानाची आणि अभिनंदनास्पद अशी बाब आहे. तर याबद्दल आपलं मत काय सर? सर्वप्रथम वैष्णवीच्या मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ व यशवंतराव चव्हाण कला विज्ञान महाविद्यालय मुरुडपीर यांच्या सर्व स्टाफ आणि सर्व संस्थेच्या वतीनं तिचं अभिनंदन करतो. खरं तर यश म्हटल्यावरती प्रयत्नाची पराकाष्ठा हे स्वाभाविक असते आणि प्रयत्नाच्या पराकाष्ठेशिवाय, कष्टाशिवाय यश संपादन केलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आज वैष्णवीचं हे जे यश दिसतंय ते तिचे परिश्रम, तिचे कष्ट, तिच्या आईवडिलांनी घेतलेली मेहनत, त्याचबरोबर
संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषरावजी ठाकरे साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी जे मंगरुळपीर सारख्या एक छोट्याशा गावामध्ये, तालुक्यामध्ये ही जी एवढं मोठं शैक्षणिक संस्थेचं रोपटं लावलं आणि हे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर संस्थेचे सचिव सन्माननीय चंद्रकांतदादा ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं आणि या संस्थेचा वटवृक्ष करण्याचं जे काही कार्य केलेलं आहे आणि कार्य करत आहेत, अहोरात्र कार्य करत आहेत, ते या ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाच्या सुविधा पश्चिम महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही नामांकित संस्थेत त्या महाविद्यालयाला थोडीशी तोड असणारं हे असं महाविद्यालय आणि असं इन्फ्रास्ट्रक्चर या मंगरुळपीर सारख्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं यथोचित वैष्णवीनं लाभ घेतला. त्याचं पूर्णपणे तिनं त्याचं सगळ्या याचं वापर केला, उपयोग केला आणि हे तिचं यश आज दिसून येते. त्याचबरोबर जे महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद आहे, त्यामध्ये भौतिकशास्त्र असतील, मॅथमॅटिक्स गणित असेल, त्याचबरोबर संगणकशास्त्र असतील, या विषयाचे जे प्राध्यापक वृंद आहेत किंवा टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ, लायब्ररी, ग्रंथालय, या सगळ्यांचा तिनं तिच्या यशामध्ये सगळ्यांचा वाटा या ठिकाणी दिसून येतोय. आणि परत एकदा महाविद्यालयाच्या वतीनं तिचं खूप खूप अभिनंदन करतो, संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, भविष्यामध्ये सुद्धा या महाविद्यालयाची यशस्वी जी परंपरा आहे ती कायम राहावी आणि जास्तीत जास्त विद्यापीठातून या महाविद्यालयाचे विद्यार्थी मेरिट्स यावे, यासाठी आपण भविष्यात काही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहेत का? निश्चितपणे सर. खरं तर हे महाविद्यालय चांगला इन्फ्रास्ट्रक्चर असणारं महाविद्यालय आहे. वाशिम जिल्हाच नव्हे तर अमरावती विद्यापीठामध्ये या महाविद्यालयाचं नाव अधोरेखित झालेलं आहे. यापूर्वीही मेरिटमध्ये येण्याची परंपरा महाविद्यालयानं राखली आहे आणि वैष्णवीच्या रूपानं यावर्षी ती कायम राहण्यात आलेली आहे आणि इथून पुढे भविष्य काळामध्ये ही राहणार आहे. निश्चितपणे हे सगळी परंपरा आणि हे सगळं राखण्यासाठी, महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितपणे महाविद्यालय आणि महाविद्यालयाचा सगळा स्टाफ, व्यवस्थापन हे त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि आमूलाग्र असा बदल महाविद्यालयामध्ये होईल, मी असं या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासामध्ये सर्वांगीण विकास कसा घडून येईल त्यांचा, आणखीन त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा येतात त्यावरती आपण विशेष असं फोकस या ठिकाणी आपण करणार आहोत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून देण्याचा आमचा मानस आहे आणि तेही करणार आहोत आपण. इथून पुढे सगळ्या अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना आश्वासित करू इच्छितो की निश्चितपणे गुणवत्तेशी आमचे संस्थेचे सन्माननीय सचिव चंद्रकांतदादा ठाकरे साहेब आणि आम्ही कोणीही तडजोड करणार नाही आणि आमचा स्टाफही त्याला तशाच मोलाची साथ देणार आहे असे या ठिकाणी मी आवर्जून आश्वासित करू इच्छितो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. भविष्यातील सरांच्या प्लॅनिंगमध्ये ज्या असलेल्या कल्पना आहेत त्या नक्कीच फळाला येतील, यात मात्र शंका नाही. तर वैष्णवीच्या या यशामध्ये तिच्या शिक्षकांचं सुद्धा फार मोठं असं मोलाचं योगदान आहे. तर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर किशोर वानखडे सर आहेत, त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी वैष्णवीच्या यशाबद्दल मनोगत जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंगरुळपीरसारख्या ठिकाणी मंगरुळपीरचे जे विद्यार्थी अगोदर अकोला, अमरावतीला शिकायला जायचे, त्या ठिकाणी आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेबांनी या संस्थेची मुहूर्तमेढ करून हे विज्ञान महाविद्यालय स्थापन केलं. त्याबद्दल सर्वात अगोदर मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून संस्थेचे सचिव आदरणीय चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करतो. याकरता ज्या काही सोयीसुविधा लागतात महाविद्यालयामध्ये फक्त शिक्षक वर्ग असून चालत नाही, तर त्यांना ज्या शैक्षणिक सोयीसुविधा लागतात, त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते वेळोवेळी आम्ही मागणी केली त्याप्रमाणे आम्हाला उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचा उपयोग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा फायदा घेणारे भरपूर विद्यार्थी आहे. त्यामध्ये यावर्षी वैष्णवी सुधीर गोरख हिने विद्यापीठामधून
गणित, भौतिकशास्त्र व संगणकशास्त्र हे विषय घेऊन द्वितीय मेरिट आली आणि महाविद्यालयातील सर्व सुविधांचा तिने चांगल्या पद्धतीने फायदा घेतलेला आहे. शिकत असताना सर आमच्या मेहनतीबरोबरच तिचे कठोर मेहनत आपल्याला नाकारता येणार नाही. ती खूप मेहनती मुलगी आहे सर. तर लगेच न घाबरता आणि संकोचपणे सर मला हे एक्झाम्पल समजलं नाही. त्यामुळे तिच्यामुळेच आम्ही पण प्रेरित व्हायचो. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आपण शिकवलेला तिला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला तिच्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही अगोदर त्या तयारीनं जायचो आणि अशा विद्यार्थ्यामुळेच कॉलेजचं नाव घडतं, प्राध्यापकांचं नाव घडतं आणि संस्थेचं सुद्धा नाव घडतं. त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या गणित विभागाच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि भविष्यात तिला काही अडचण येईल त्याबद्दल तिने कधीही माझ्याकडे किंवा या महाविद्यालयाकडे वळून पाहावे. आम्ही तिला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू देणार नाही अशी मी तिला ग्वाही देतो आणि तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. तर ही संस्था ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, एक शिक्षणाचा भरभक्कम पाया संस्थेनं या ठिकाणी उभारलेला आहे. सर्व सुख सुविधा या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या शैक्षणिक कार्याकडे वळले पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे. बौद्धिक विकास असेल, सर्वांगीण विकास असेल, शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, अशा विविध विकासाकडे एकमेव लक्ष देणारे ही संस्था आहे. आणि म्हणूनच या संस्थेची ही यशाची परंपरा आजही कायम आहे आणि भविष्यात सुद्धा कायम राहील अशी आपण आजच्या क्षणी अपेक्षा करूया. धन्यवाद.